नमस्कार. मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनल आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण मागील भागामध्ये नवोश कुंडलीतील वर्गोत्तम भाग आपण बघितला. आज आता आपण नवोश कुंडलीतील पुढचा भाग बघणार आहोत. पुष्कर नवोश. पुष्कर नवोश म्हणजे काय आणि त्याचा उपयोग आपण फलादेशासाठी कसा करतो हे आज आपण अभ्यासणार आहोत. आपण पुष्कर नवोश संदर्भात आता माहिती घ्यायची. आपण हे बघितलं की एका राशीमध्ये काय असतात, 9 नवोश असतात. हे लक्षात घ्या. एक राशी पूर्ण कुठली एक राशीत 9 नवोश असतात. म्हणजे एकूण नवोश किती झाले? 9 × 12 राशी जे 108 नवोश झाले. तर 9 नवोश असतात. त्या 9 नवोशापैकी 2 नवोश हे पुष्कर नवोश असतात. मग 12 याला किती झाले? 12 × 24 म्हणजे 24 पुष्कर नवोश आपल्याला एकूण सापडतात. त्यात सुद्धा 24 पुष्कर नवोशमध्ये सुद्धा 3 नवोश हे वर्गोत्तम असतात. येते काय लक्षात? हां, पहिल्यांदा काय, एका राशीमध्ये 9 नवोश असतात. म्हणून 12 राशीमध्ये नवोश किती झाले? 12 अष्टदश म्हणजे 108 नवोश झाले. मग 108 नवोश हे झाले. एका प्रत्येक राशीमध्ये 9 नवोश असतात. त्यात पुष्कर नवोश 2 असतात. म्हणजे किती झाले? 12 राशी 12 24 पुष्कर नवोश झाले, हो की नाही? आणि त्या 24 पुष्कर नवोशामध्ये सुद्धा 3 हे वर्गोत्तम नवोश असतात. येते का लक्षात? हां, आता पुष्कर नवोशासाठी आपल्याला एक तर 4 तत्व माहीत आहे राशींची: अग्नितत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व आणि शेवटचं जलतत्व. आता ह्याच्या राशी पण आपल्याला माहीत आहे. अग्नितत्वाच्या राशी कोणत्या? 1, 5 आणि 9 मेष, सिंह आणि धनु. पृथ्वी तत्वाच्या कुठल्या? 2, 6, 10. 2 म्हणजे वृषभ, 2, 6 म्हणजे कन्या आणि 9 म्हणजे धनु. हे पृथ्वी तत्व झालं. आता वायू तत्व 3, 7 आणि 11. 3 म्हणजे मिथुन, 7 म्हणजे तूळ आणि 11 म्हणजे कुंभ. हे कोणते झाले तत्वाचे? वायू तत्वाचे झाले. आणि जलतत्वाचे 4, 8 आणि 12. 4थी रास कर्क, 8वी रास वृश्चिक आणि 12वी रास मीन. असे 4 विभाग पडलेले आहेत: अग्नितत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व आणि जलतत्व. आता ह्या राशी आपण 2 नंबरची रास म्हटलं की तुम्हाला वृषभ हे कळलं पाहिजे. 7 नंबरची रास म्हणजे तूळ हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ह्या आकड्यांवरनं आपल्याला राशी माहीत आहे. कोणत्या आकड्याची कोणती रास आहे आपल्याला माहीत आहे. आता मग अग्नितत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, जलतत्व या ठराविक अंशावर जर एखादा ग्रह असेल तर तो पुष्कर नवोशामध्ये असतात. ते अंश ठरलेले असतात. म्हणजे आपण काय बघू शकतो? लग्न कुंडली जी आपली आहे बेसिक, त्या कुंडलीतले जे अंश आहे ते आपण 1, 5, 9 म्हणजे मेष, सिंह आणि कुठली 9वी रास धनु. ह्या 1, 5 मध्ये अंश ठरलेले. त्या अंशावर कुठला ग्रह आहे का तर तो पुष्करमध्ये गेला. नंतर 2, 6, 10 मध्ये ठरलेले अंश आहेत. मग आपल्याला ह्या कुठल्या राशींमध्ये कुठल्या राशीच्या तत्वांमध्ये आपल्याला किती अंश लागतात हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला पुष्कर नवोश काढता येणार नाही, ओके? मग आपण पुष्कर नवोशासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? एक तर साधी कुंडली म्हणजे लग्न कुंडली आणि दुसरी नवोश कुंडली. लग्न कुंडली मांडून घ्यायची, नवोश कुंडली त्यानुसार मांडून घ्यायची. आणि मग आधी काय करायचं? 1, 5 आणि 9 या राशीतले कोणते ग्रह आहेत ते आपल्या तक्ता असेल त्या तक्त्यात त्या अंशावर आहे का हे आपल्याला बघायला येईल.
आणि मग त्यानुसार आपण कोणता ग्रह पुष्कर नवंशमध्ये आहे हे आपण सहज शोधू शकू, हो की नाही? आणि बेसिकली काय माहिती का, आधी एक नवंश कुंडलीमध्ये एक ठरलेलं एक पहिले प्रायमरी गोष्ट असते की नवंश कुंडलीमध्ये 2 राशींचे नंबर येत आहे, 2, 4, 6, 7, 9 आणि 12. ह्या राशींमध्ये जर एखादा ग्रह असेल नवंश कुंडलीत तर तो बऱ्याच अंशी पुष्कर नवंशमध्ये येतोच येतो. ही सोपी पद्धत आहे. ते सगळे 1, 5, 9 बघा त्यात कोणते ग्रह, मग 2, 6, 10 मध्ये बघा कोणते ग्रह, मग 3, 7, 11 मध्ये बघा, 4, 8, 12 मध्ये बघा. ह्यापेक्षा तुम्ही जरी 2 वृषभ रास, कर्क रास, कन्या रास, तुळ रास, धनु रास आणि मीन रास ह्यात एवढ्या राशींमध्ये एखादा ग्रह जर असेल नवंश कुंडलीत तो बऱ्याच अंशी पुष्कर नवंशमध्ये नक्की येतो. मग ह्याच्यावरनं सुद्धा तुम्ही त्याचे फक्त त्या एखाद्या समजा कन्या राशीमध्ये म्हणजे 6व्या राशीमध्ये एखादा गुरु बसला तर मग तो पुष्कर नवंशमध्ये आहे का, त्याच्या अंश आता 6वी रास कुठली आली बरं, पृथ्वी तत्वाची, हो की नाही? मग पृथ्वी तत्वाला किती अंश दिलेत पुढे, त्या अंशात तो बसला आहे का, त्याच अंशात असेल तर तो पुष्कर नवंशमध्ये येतो. आता पुष्कर नवंश आपल्याला उदाहरणावरनं समजून घ्यायचं आहे. जे तुम्हाला पुष्कर अंशामध्ये कुठले कुठले ग्रह येतात हे समजू शकतं, ते काढता येतं. आणि पुष्कर नवंश म्हणजे का बरं याचं काय एवढं महत्त्व आहे? जसं नवंश कुंडली आणि लग्न कुंडलीत लग्न कुंडलीपेक्षा नवंश कुंडलीत जर एखादं ग्रह चांगल्या ठिकाणी असेल तर तो फलादेश चांगला देतो, हो की नाही? हे आपण पाहिलं. वर्गोत्तम असेल त्याहून चांगला फलादेश देतो. तसंच एखादा ग्रह पुष्कर नवंशमध्ये जर असेल तर तो सर्वोत्तम फलादेश देतो. त्याच्या अर्थात कधी देतो, महादशा, अंतर्दशा आणि विदशा ह्याच्यात देतो. हां, तर आपण आता मी पेपर लावते, त्या पेपरचं वाचू आणि मग उदाहरणं पण बघू, ते तुमच्या आणखीन लक्षात येईल. हां, मी पेपर लावते. पुष्कर नवंश, आपण नवंश म्हणजे D9 व लग्न कुंडली म्हणजे D1 यांचा अभ्यास गेल्या भागात केला. आता पुष्कर नवंशची माहिती आपण घेऊया. पुष्कर नवंशची माहिती घेऊया. सर्वप्रथम लग्न कुंडली मांडून घ्यावी. स्पष्ट ग्रह व स्पष्ट भाव मांडावेत. त्या शेजारी त्याची नवंश कुंडली मांडावी. पुष्कर नवंशमध्ये जो ग्रह असतो त्याची ताकद खूपच जास्त असते, त्यामुळे फलादेश हा उत्तमच मिळतो. 4 तत्वांच्या राशी असतात. प्रत्येक तत्वाच्या 3 राशी असतात. त्यांचा एक समूह केलेला असतो व त्याचे ठराविक अंश ज्या ग्रहात असतात तो ग्रह हा पुष्कर नवंशमध्ये येतो. उदाहरण येतो अग्नी, पृथ्वी, वायू, जल. हे 4 काय झाले, तत्व झाली. आता बघा हां, अग्नितत्वाच्या राशी कोणत्या आहेत, 1, 5, 9 मेष, सिंह आणि धनु. आता ह्या तत्वात जर एखादा ग्रह असेल तर तो ग्रह किती अंशावर असेल ते ह्या पुष्कर नवंशमध्ये येतो ते आपण आता बघतोय. अग्नितत्व 1, 5, 9 मेष, सिंह आणि धनु. पहिल्यांदा तो 20 अंश 0 कला ते 23 अंश 20 कला ह्यामध्ये असेल तर पुष्कर नवंशमध्ये येतो. 26 अंश 0 कला ते 30 अंश 0 कला एवढ्यात जर एखादा ग्रह पडला असेल ह्या राशीमध्ये, म्हणजे 1, 5, 9 ह्या राशीमध्ये ह्या अंशावर एखादा ग्रह असेल तो पुष्कर नवंशमध्ये येतो. आता दुसरं पृथ्वी तत्व 2, 6, 10. दुसरी रास कुठली, वृषभ. 6वी कन्या आणि 10वी रास कोणती, मकर. ह्या 2, 6, 10 या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत. ह्या ह्याच्यातले जर ग्रह 2, 6, 10तले ह्या अंशावर असतील तर ते पुष्करमध्ये मोडतात. किती अंश, 6 अंश 40 कला ते 10 अंश 0 कला ह्यामध्ये एखादा ग्रह असेल तर तो पुष्करमध्ये येतो.
13° 20 कला ते 16° 40 कला यामध्ये जरी असला पृथ्वी तत्वात तरी तो पुष्करमध्ये येतो. आता तिसरं वायुतत्व. वायुतत्व काय? 3, 7 आणि 11. 3 म्हणजे मिथुन, 7 म्हणजे तूळ आणि 11 म्हणजे कुंभरास. ह्या तिन्हीमध्ये कुठेही एखादा ग्रह असेल आणि या खालील अंशावर असेल तो पुष्कर नवंशमध्ये येतो. किती अंश? पहिल्यांदा 16° 40 कला ते 20°. याच्यात कुठेही जर असेल एखादा ग्रह तर तो पुष्करमध्ये येतो. 23° 20 कला ते 26° 40 कला ह्यामध्ये जरी असला तरी तो पुष्कर नवंशमध्ये येतो. म्हणजे वायुतत्वाचं कुठले 3, 7, 11मध्ये एखादा समजा गुरु आहे तर तो 18° 20 कला असा आहे तर तो 16:40 पासून 20मध्ये आला आहे की नाही, म्हणजे तो पुष्करमध्ये आला आहे. असं आपल्याला हे सगळं बघावं लागतं. आता जलराशी. जलराशी कोणत्या आहेत? 4, 8 आणि 12. 4 म्हणजे कर्क, 8 म्हणजे वृश्चिक आणि 12 म्हणजे मीन. ह्या राशीमध्ये एखादा ग्रह असेल तर किती अंशावर असायला पाहिजे ते आता आपण बघणार खाली. एक तर 0° ते 3° 20 कला एवढ्यात जरी असला तरी, किंवा 6° 40 कला ते 10° 0 कला ह्यामध्ये जलतत्वामध्ये कुठलाही ग्रह जर असेल ह्या 3 राशीमध्ये तर आणि ह्या अंशावर असेल तर तो पुष्कर नवंश होतो. समजा बुध हा कर्केचा आहे आणि तो 8° 10 कला आहे. म्हणजे बघा 6:40 ते 10मध्ये मोडला 8° 10 कला. मग ह्याच्यात आला की 6:40 ते 10मध्ये, मग तो पुष्कर नवंशमध्ये गेला. असं सगळं प्रत्येक ग्रह बघायचा आणि तो पुष्करमध्ये आहे की नाही तो ठरवायचा. वरील तक्त्यावरून असे समजते की शुक्र, गुरु, चंद्र, बुध यांचे नवंश येतात नेहमी. आपण पाहिलं, मी तुम्हाला सांगितलं बघा की कुठल्या कुणाकुणाचे नवंश येतात. 2, 4, 6, 7, 9 आणि 12. 2 म्हणजे कोणत्याला? शुक्र, वृषभ. 4 म्हणजे चंद्र, नंतर 6 म्हणजे बुध, 7 म्हणजे शुक्र, तूळ आणि 9 म्हणजे गुरु, धनु आणि 12 म्हणजे पण मीन, गुरु. ह्यांचेच नवंश याच्यातच पुष्कर नवंशमध्ये येतात. जर लग्न व नवंश कुंडलीत एखादा ग्रह चांगला नसेल पण तो पुष्कर नवंशात असला तर तो ग्रह फलादेश काय करतो? अतिशय चांगलं देईल, कारण त्यात एक्स्ट्रा स्ट्रेंथ असते. ह्याची आपण उदाहरणे आता बघूया. आता आपण एक उदाहरण घेऊया. मागे आपण एक उदाहरण पाहिलं होतं तेच आता आपण इथे बघूया. वर्गोत्तमच्या याला घेतलं होतं की नाही? हां. 19/10/2018 1:46 दुपारी पुण्याचा जन्म. तर ही आपली लग्नकुंडली. त्याच्याप्रमाणे आपण काय केलं? ही कुठली कुंडली? नवंश कुंडली. या दोन्ही आधी मांडून घेतल्या. आता ह्यामध्ये पहिल्यांदा आपण कसं बघायचं? हे राशींचे आकडे असतात. 10, 11, 12, 1 हे आपण बघितले, आपण शिकलेले. मग आता कसं बघायचं? लग्नकुंडलीमध्ये 1, 5 आणि 9 स्थानं नव्हे, राशी. पहिल्या ह्याच्यात कुठली रास आहे? मेष राशीत हर्षल आहे आणि तो हर्षल आता किती अंशावर आहे? 0° 49 कलावर आहे. मग मेषमध्ये बघा बरं, आता हे कुठं? अग्नितत्व. मग आता आपण कसं बघणार? अग्नितत्व काढा. हे अग्नितत्व. अग्नितत्वाला किती वर आहे सांगा? 20° 0 कला ते किती? ते 23° 20 कला. ओके.
आणि दुसरं काय आहे, मग आहे का हे 20 अंशावर नाही. आणि दुसरं काय आहे 26 अंश 0 कला ते किती 30 अंशावर आहे. मग ह्याच्यात आहे का नाही. हा किती अंशावर आहे हर्षल 0 अंश 49 कलावर आहे. जे हा आहे का पुष्कर नवमोषमध्ये नाही. हां असं एक. मग आता 5मध्ये कुठला ग्रह आहे का 5वी रास कुठे आहे सिंह, याच्यात कुठलाच ग्रह नाही. बरं त्याच्यानंतर 9वी रास कुठे आली ही आहे बघा. 9वी रास कुठे आली 9व्या रासात शनी बघा. शनी आणि प्लुटो आहे ते आहे का 9.58 म्हणजे 9 अंश 58 कला. मग आपल्या याच्यात आहेत का 9 अंश 58 कला. आपल्याकडे तर 20पासून सुरुवात आहे. म्हणजे हे दोन्ही का 24 अंश 39 कला. आता याच्यात आहे का नाही. प्लुटो पण नाही. हां मग आता म्हणजे 1, 5, 9 आपण हे याच्यात ग्रह असलेले पाहिले. नंतर दुसरं कुठलं आलं पृथ्वी तत्व. पृथ्वीला 2 वृषभ रास इथे ग्रहच नाही. नंतर 6वी रास कन्या इथेही ग्रह नाही. आणि तिसरं 10वं याच्यात मात्र ग्रह आहे. कुठलं आहे मंगळ. मंगळ किती अंशावर आहे 20 अंश 18 कलावर आहे. आता 20 अंश 18 कला पृथ्वी तत्व बघा. हे बघा पृथ्वी तत्व आलं लक्षात. पृथ्वी तत्वात बघा 6 कला ते 10 अंश आहे का 10 अंश अंश किती आहे 20 अंश 18 कला आहे. मग आहे का इथे किती दाखवलं आपण नाही. 18 म्हणजे हे आलं बघा. मंगळ आला का हे बघा मंगळ किती आहे 20 अंश 18 कला. मग आता चंद्र आला आहे का. चंद्र किती अंशावर आहे चंद्र आहे 29 अंश 57 कला बघा. 40 ते 10 मध्ये नाही. आणि तो किती आहे 29 मध्ये म्हणजे तोही नाही. म्हणजे 2, 6 आणि 10 यातला नाही. आता केतू बघूयात बरं. केतू राहिला बघायचा आपला. केतू किती आहे अंशावर आहे केतू आहे 7 अंश 26 कला. आता केतू बघा 7 अंश किती 26 कला. हे बघा 6 40 ते 10 आहे हो की नाही. मग ह्याच्यात 7 अंश म्हणजे हा केतू आला बघा पुष्कर नवमोषमध्ये. मग आपण केतू मांडला इथे लगेच मांडला बघा 7 अंश 26 कला. हां याच्यात तो आलेला आहे मकर राशीचा पुष्कर नवमोषमध्ये केतू आलेला आहे. हां आता पुढची कुठली रास आली पुढचं आलं 3री रास. 3ऱ्या राशीत आहे का काहीच नाही. नंतर 7व्यात आहे का 7व्यात आहे का. आपण लग्नकुंडली बघतोय बरं का. लग्नकुंडली आता बघा. आता रवी बघू 1.52 म्हणजे 1 अंश 52 कला. त्या कुठे दिसत आहेत का बघू. आता हे कुठलं तत्व आहे वायुतत्व. वायुतत्वावर या खाली हे बघा हे वायुतत्व 2, 7, 11. मग त्याच्या हे किती आल्या 16 अंश 40 कला ते 20 अंश. मग हा आहे का बघा रवी येतं आहे का 16 अंश नाही. म्हणजे तो ते 1 अंशावर आहे म्हणजे तो पण पुष्करमध्ये नाही. आता कोण आहे बुध. बुध किती अंशावर आहे तर आहे 19 अंश 57 कला. 57 कला हा बघ 16 40 ते 20मध्ये आला. म्हणजे बुध हा पुष्कर नवमोषमध्ये आला. हे बघा आपण लिहिलं आहे बुध पुष्कर नवमोषमध्ये आलेला आहे. तुळ रास ओके. या आत्तापर्यंत कोणते ग्रह आले आपले केतू आणि बुध आले. आता शुक्र बघा बरं. शुक्र किती आहे 13 अंश 15 कला हा शुक्र आहे आणि तुळ राशीचा म्हणजे वायुतत्व.
वायुतत्वात बघा त्याला 16 आहे, 16:40 आहे, म्हणजे तो पण नाही. म्हणजे केतू आणि बुध आले. मग आता 3, 7 आणि 11. 11मध्ये आणि कोणता ग्रह आहे बरं? 11मध्ये आहे नेपच्यून. नेपच्यून किती अंशार आहे? 19°58 19°58 नेपच्यून. आता आहे का बघा, हे बघा वायुतत्व 19°57 मध्ये आला, 16:40 ते 20 आला. म्हणजे नेपच्यूनसुद्धा काय झाला? नेपच्यून आपण मांडला आहे का इकडे? हे बघा नेपच्यून पण मांडलेला आहे. हे बघा नेपच्यून मांडला आहे, पण नेपच्यून कुंभ राशीचा नेपच्यून 19°58 हा पुष्कर नवमोषमध्ये आला. आता कोण कोण आलं? केतू, बुध आणि नेपच्यून आला. आता पुढे बघा, आता 4 चौथी रास. चौथी रास कुठली? जलरास कर्क. कर्केत कोण आहे का? राहू आहे. राहू किती आहे? 7:26. आता याच्यात बघा जलतत्व 7:26 आहे. हे बघा 6:40 ते 10 ह्याच्यामध्ये 7:40 आले. दिसते का? 6:40 ते 10 ह्याच्यात 7:40 आले. म्हणजे राहूसुद्धा काय झालं? पुष्कर नवमोषमध्ये आला. राहू कर्केचा. 4 नंतर 8 बघा. 8मध्ये कोण आहे? गुरु आहे. गुरु किती अंशावर आहे? 1°41 आहे. मग आता जलराशी आहे नाही, जलराशीत बघा आता 1° किती आहे? 41. हे बघ 0 ते किती आहे? 3:20 आहे. मग गुरुसुद्धा पुष्कर नवमोषमध्ये आला. आलं का लक्षात? म्हणजे गुरु पण पुष्कर नवमोषमध्ये, वृश्चिकेचा गुरु पुष्कर नवमोषमध्ये मांडलेला आहे. आता 8 आणि नंतर 12मध्ये कुणीच नाही. मग ह्या याच्यात आपण काय पाहिलं सांगा बरं? आपण पुष्कर नवमोषमध्ये केतू, राहू, बुध, नेपच्यून आणि गुरु हे 1, 2, 3, 4, 5 ग्रह पुष्कर नवमोषमध्ये. बाप रे, वा वा, छान छान. बघितलं का आपण? कसं बघितलं हे लक्षात आलं का? आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. आपण नवीन कुंडली घेतली 22/10/1974. 10:40 रात्री पुणे ही लग्न कुंडली मांडली. ह्या लग्न कुंडलीप्रमाणे आपण नवमोष कुंडली मांडलेली. आपण मागच्या भागामध्ये 1, 5, 9 अग्नितत्व, 2, 6, 10 पृथ्वीतत्व, ह्यानुसार त्या राशीत कोणते ग्रह आहेत आणि ते कसे पुष्कर नवमोषमध्ये पाहायचं हे उदाहरण पाहिलं. आता आपण जरा वेगळ्या पद्धतीने पण तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला काय सांगितलं? 2, 4, 6, 7, 9 आणि 12 ह्या राशींमध्ये नवमोष कुंडलीमध्ये जे ग्रह असतील ते पुष्करमध्ये येण्याची शक्यता जास्त असते. मग ह्यानुसार आता आपण इकडे बघूयात पुष्करमध्ये येत आहेत का? येत आहे का लक्षात? 2 म्हणजे कुठली? वृषभ रास. रास बघतोय आपण, स्थान नाही. नंतर 2 नंतर 4 कर्क रास, नंतर 6 कन्या रास, 7 तुळ रास, नंतर 7 नंतर 9 कुठली? 9 कुठली? धनु. आणि 12 कुठली? 12 मीन. ह्या राशीत जे ग्रह आहेत ते नवमोषातले ग्रह हे पुष्कर नवमोषमध्ये येण्याची शक्यता जास्त असते. मग ते आपण आता ह्या दृष्टीने आपण चेक करू. दोन्हीनी एकच असतं, पण आपण पुष्कर नवमोष ह्या पद्धतीने सुद्धा काढू शकतो. आता बघा 2 पहिल्यांदा 2 रास, दुसरी रास वृषभ. याच्यात कोण? शनी आणि प्लुटो बसलेत. नवमोष कुंडली बघतोय आपण. आता शनीचे अंश किती ते लग्न कुंडली बघूयात. 25. प्लुटो बघा, प्लुटो किती अंशावर आहे? 14°18 बघा. 14°18 13, 20 ते
ते 16मध्ये. मग इथे शनी हे प्लुटो आला आपला. किती आला प्लुटो? प्लुटो मोशमध्ये आला हो की नाही? आपण प्लुटो लिहिलेला आहे. हां, आणि शनीची मिथुन रास म्हणजे कुठली आली? वायुतत्व आलं. मग 16 40 ते 20 आणि 23 20 ते 26 म्हणून ते शनी हा काय आला? काय झाला? पुष्कर नवमोशमध्ये आला. जे ह्याच्यात तो नवमोश कुंडलीमध्ये काय आला आहे? तो शनी हा वृषभेत पडला आहे. पण कुंडलीमध्ये, लग्न कुंडलीमध्ये तो कुठे पडला आहे? मिथुन येते. पण तो म्हणजे नवमोश कुंडलीत आता काय झालं? 2 झालं. नंतर 4मध्ये कुठला ग्रह आहे का? नाही. 6मध्ये कुठला ग्रह आहे का? नाही. 7मध्ये शुक्र आणि मंगळ आहे. 7 म्हणजे वायुतत्वाची रास हो की नाही? मग आता बघा बरं, शुक्र आणि मंगळ बघा इथे. शुक्र किती अंशावर आहे? हा 1:44. आता वायुतत्वाला खाली या. 16 40 ते 20 आणि 23 20 ते 26 40. मग आहे का? नाही. 1:44 म्हणजे तो नाही. मग आता रवी आहे का? रवी 5:30. रवी पण नाही. 5:30 म्हणजे रवी पण 16पासून आहे. 16 40 आणि इथे 23पासून आहे म्हणजे तोही नाही. मग बुध बघा. बुध आहे का? 11:51 बुध. 11:51 नाही आहे. आपला स्टार्टच किती? 16:40पासून आहे म्हणजे हा पण नाही. म्हणजे हा पण नाही. आता काय झालं? 2 झाला, 4 झाला, 6 झाला, 7 झाला आणि आता काय बघणार आपण? 9 राहू. 9मध्ये राहू आहे. राहू किती अंशावर आहे बघा? याच्यात राहू आहे 18:53. आता राहू 9 म्हणजे कुठलं तत्व आलं? पहिलं अग्नितत्व. त्याच्यात बघा राहू आला आहे का? राहू किती आहे? राहू किती पाहिलं आपण आत्ता? 18:53. बघा 18:20पासून तर सुरुवात आहे. 20 ते हे म्हणजे ह्याच्यात येणारच नाही राहू. ओके. राहू नंतर नेपच्यून बघा. नेपच्यून किती अंशावर आहे बरं? 14:28 आहे. आता हे 8 म्हणजे कोणती रास आली? जलरास आली. हां, 0 ते 3 आहे आणि 6:40 ते म्हणजे हे पण नाही. 12मध्ये कुणी आहे का? नाही. मग आता आपण हे कसं बघितलं? आलं का लक्षात तुमच्या? आपण काय केलं ह्या ह्याच्यात? पहिली लग्न कुंडली मांडून घेतली, त्याच्या शेजारी त्याची नवमोश कुंडली मांडली. आता नवमोश हे दुसऱ्या पद्धतीने बघते आपण. नवमोश कुंडलीतील 2 4 6 7 9 आणि 12 ह्या ज्या राशी जिथे पडल्या आहेत ते तिथे जे ग्रह आहेत ते किती अंशावर आहे आणि ते आपल्या ह्याच्यात येतात का पुष्करमध्ये? अशा पद्धतीने पाहिजे. 1 5 9 2 6 10 अशा पद्धतीनं बघता ह्या पद्धतीने बघू. दोन्ही पद्धतीने आपण बघू शकतो. शनी आणि प्लुटो हे 2च ग्रह पुष्कर नवमोशमध्ये आले. येते का लक्षात? कशा पद्धतीने पाहिलं? एक पद्धती म्हणजे काय? तत्वानुसार एक 3 राशींमधून ग्रह कुठले ते बघितले लग्नकुंडलीत आणि त्यानुसार पुष्करच्या अंशात आहेत का ते बघून आपण पुष्कर नवमोश मांडले. आणि दुसऱ्या पद्धत ह्या ह्याच्यात लग्नकुंडली नवमोश कुंडली मांडली. नवमोश कुंडलीतले 2 4 6 7 9 आणि 12 ह्या राशींमध्ये जे ग्रह पडलेले आहेत त्या ग्रहांनाच फक्त चेक केलं आणि ते नवमोश पुष्कर नवमोशच्या अंशात आहे का ते चेक केलं आणि ते मांडले. तर ह्या कुंडलीमध्ये प्लुटो आणि शनी हे 2 ग्रह पुष्कर नवमोशमध्ये आले. पण आत्ता पुष्कर नवमोश कसं काढायचं? कोणता ग्रह पुष्कर नवमोशमध्ये येतो हे आपण सविस्तररित्या उदाहरणासह बघितलं. ते आता तुमच्या नीट लक्षात आलंच असेल. आता आणखी एक छोटासा भाग याच्यात आहे, पुष्कर भाग. काय ना? पुष्कर भाग हा पण फार महत्त्वाचा आहे.
आता आपण 4 तत्व पाहिली. अग्नितत्व, पृथ्वी तत्व, वायुतत्व, जलतत्व. त्यातल्या कुठल्या राशीत हेही तुम्हाला माहिती आहे का? अग्नितत्वात 1, 5, 9 मेष, सिंह आणि धन. दुसऱ्या 2, 6, 10 पृथ्वी तत्व, वृषभ, कन्या आणि मकर. तिसरी वायुतत्व, वायुतत्व 3 म्हणजे मिथुन, तूळ 7 म्हणजे आणि मिथुन, तूळ आणि कुंभ हे वायुतत्व. आणि जलतत्व 4, 8, 12 कर्क, वृश्चिक आणि मीन. हे तुम्हाला आता पूर्ण समजलेलं आहे. आता ह्याच्यात काय आहे? पुष्कर भाग. ह्याच्यात ह्या तत्वांना महत्त्व आहे. ह्यात ज्या कोणत्या राशीत हे आपल्याला माहीत आहे. मग ह्या तत्वांचे अंश ठरलेले, त्या अंशावर एखादा ग्रह असेल तरच तो पुष्कर भाग म्हणून समजला जातो. उदाहरणार्थ मेष, सिंह आणि धनु अग्नितत्वाचे राशी, ह्याला 21 अंश दिलेले. किती? 21. कुठलाही ग्रह ह्या 3 राशींपैकी 21 अंशावर असेल तो पुष्कर भाग याच्यामध्ये मोडतो. 2, 6, 10 वृषभ, कन्या आणि मकर पृथ्वी तत्वाच्या ह्या राशीमध्ये ह्याला 14 अंश दिलेले आहेत. किती? 14 अंश. ह्या 14 वायुतत्व, वायुतत्व 3, 7, 11 मिथुन, तूळ आणि कुंभ ह्या याच्यात किती अंश? वायुतत्वाला 24 अंश. आणि शेवटचं जलतत्व कर्क, वृश्चिक आणि मीन ह्याला 7 अंश. म्हणजे ह्या तत्ववाईज ज्या राशी आहेत ह्याला ठरलेलेच अंश आहेत. पुष्करला आपण कसं पाहिलं, इतके ते इतक्या अंशामध्ये जर ग्रह असेल तो पुष्कर नवमांशमध्ये येतो. पण ह्याच्यात तसं नाही आहे. ठराविक अंशावरच ग्रह असेल तरच तो पुष्कर भाग समजला जातो. म्हणजे एखादा समजा शुक्र हा सिंहेचा आहे, तो 21 अंशावर आहे, बरोबर 21 अंशावर आहे, तर तो पुष्कर भागात मोडला. 21 अंश आणि 15 कला 20 कला तर तो पुष्कर भागात मोडत नाही. म्हणजे पर्टिक्युलरली तेवढेच अंश पाहिजे तरच तो ग्रह पुष्कर भाग या नावाखाली ओळखला जातो. दिलेले जे समोरचे अंश आहेत त्या तत्वानुसारच्या राशीमध्ये असले, त्या ग्रहात असले तरच तो ग्रह पुष्कर भागात मोडतो. आता पुष्कर भाग हा काय आहे बरं? जरा पुष्कर नवमांश आपण पाहिला तो प्रचंड चांगला शुभफलदायी आहे. प्रचंड स्ट्रेंथ आहे त्याच्यात. तसंच ह्या ग्रहात सुद्धा एखादा ग्रह जरी पुष्कर भागात आला तरी त्याला स्ट्रेंथ प्रचंड असते. अतिशय शुभ तत्वदायी होते, शुभ फलदायी होते. केव्हा होतो? अर्थात तो ग्रह त्याच्या महादशा अंतर्दशा विदशेत होतो. येते का लक्षात? आता मी तुम्हाला कागद एकदा वाचून दाखवते म्हणजे पुष्कर भाग सुद्धा आपला पूर्ण दाखवतात. आता आपण पुष्कर भाग बघतोय. तत्वराशी या कोणत्या तत्व आणि राशी कोणत्या, आणि ठराविक अंशावरच एखादा ग्रह असेल तर तो पुष्कर भागात मोडतो. आता अग्नितत्व मेष, सिंह, धनु 1, 5, 9 या राशीचे नंबर, आणि तो कुठलाही ग्रह 21 अंशावर ह्या अग्नितत्वाच्या राशी असतील त्याच्यात असेल तर तो पुष्कर भागात मोडतो. येते का लक्षात? पृथ्वी तत्व, तत्वाचं काय? वृषभ, कन्या आणि मकर. 2, 6, 10 हे नंबर आहे राशींचे. कुठलाही ग्रह पृथ्वी तत्वाच्या ह्या 3 राशीपैकी असेल आणि 14 अंशावर असेल तरच तो पुष्कर भागात येतो. तिसरं वायुतत्व, मिथुन, तूळ आणि कुंभ 3, 7, 11 24 अंशावर जर तो असेल, कुठलाही ग्रह वायुतत्वाच्या राशीमध्ये असून तो 24 अंशावर असेल तो पुष्कर भाग म्हणून ओळखला जातो. आता जलतत्व कर्क, वृश्चिक आणि मीन 4, 8, 12
ह्यामध्ये 7 अंशावर कुठलाही ग्रह असेल तर तो पुष्कर भाग म्हणून ओळखला जातो. समजा चंद्र हा मीनेचा आहे, तो बरोबर 7 अंशावर आहे, तरच तो पुष्कर भाग म्हणून ओळखला जाईल. पुष्कर भाग हा अतिशय बलशाली असतो, पण तो कसा होतो पुष्कर अंश हे आपण बघितलं. आपण पुष्कर नवमांश आणि पुष्कर भाग हे दोन्ही नवमांशातले भाग अभ्यासले. ते तुमच्या नीट लक्षात आलेच असतील असं मी समजते. आणि आजचा भाग आपण इथेच संपवूया. आपण सर्वांनी हा भाग बघितला असेल आणि लाईक सबस्क्राईब केलं असेल याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद. आपण पुढच्या भागात लवकरच भेटू.